आज मी बनवणार आहे साबुदाणा कटलेट। हे कटलेट एकदम कुरकुरीत होतात, चवीला खूप छान लागतात आणि झटपट होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप भिजलेलं साबुदाणा घेतले आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरती थोड्या वेळ फिरवून घेऊया। 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहे। आता हे किसून घेऊयात। हे बटाटे नुसतं मॅश केलं तरीही चालेल। बटाटे किसून झाले की यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालूया। पाव कप राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ नसेल तर भगरचं म्हणजेच वऱ्याचं पीठ घातलं तरीही चालेल। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे। 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, यामध्ये जिरेही घालायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं तर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। आता यामध्ये मिक्सरवरती फिरवून घेतलेलं साबुदाणा घालूया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी न घालता कटलेटचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर इथे हे कटलेटचं मिश्रण बनवून झालेलं आहे। आता ह्या मिश्रणचं छोटंसं गोळा घेऊया आणि याचं गोल बॉल बनवून घेऊया। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये हे कटलेट्स तुम्ही बनवून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया। तर इथे हे सर्व कटलेट्स मी बनवून घेतले आहे। आता हे कटलेट आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया। कटलेट तळण्याआधी कटलेटला आपण राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळून घेऊया। आता हे कटलेट एक एक करून गरम तेलामध्ये सोडूयात आणि 4 ते 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शॅलो फ्राय करून घेऊयात। शॅलो फ्राय केल्यामुळे हे कटलेट तेलकट होत नाही। पाच मिनिटे इथे हे तळून घेतले आहे। कटलेटला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, म्हणजे हे कटलेट छान तळलेले आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे हे अशा प्रकारे कमी तेलकट आणि कुरकुरीत असे साबुदाणा कटलेट तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।